हॅलो अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर सगळ्यांना हॅपी दिवाळी. तुम्ही बघू शकता की आजचा दिवस माझा कसा सुरू होतो आहे. आज मी उठल्या रांगोळीच्या नादी लागली कारण की सलूनला पण जायचं आहे. आम्हाला सलूनला सुट्टी नसते. मग मी बाहेर छान रांगोळी वगैरे काढली आणि मम्मी इकडे छान नाश्त्याला पोहे बनवत होती. मम्मीला म्हटलं चल माझं आंघोळीचं पाणी गरम होतं पण तुला हेल्प करते. मग मम्मीला मी पोहे बनवायला हेल्प वगैरे केली. मम्मी आंघोळ वगैरे करून आले. मम्मी नाश्त्याला करत तोपर्यंत आंघोळ करून झाल्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला. त्यानंतर मी आवरलं. आम्हाला साडी घालायला अलाउड नाही सलूनमध्ये, त्यामुळे ड्रेस घातला. हा पिंक कलरचा ड्रेस मी तुळजापूरला जाताना म्हणजे घालायचं म्हणून घेतला होता पण घातलाच नव्हता, म्हणून हा ड्रेस घातला. त्यानंतर अजून मी तिथे रांगोळीपाशी वगैरे गेले आणि मग फोटोज व्हिडिओज वगैरे घेतले आणि मग देवाची पूजा वगैरे केली. सलूनला गेले मी. मग तिथे ब्लो ड्राय करून घेतले. हे आहेत सतीश दादा. त्यांनी त्यांचा थोडासा कलर चेंज केला आहे, त्यामुळे त्यांचा स्किन टोन पण थोडा फेअर वाटतो आहे. त्यानंतर आम्ही सलूनमध्ये पण छान रांगोळी काढली. आम्ही सगळे मिळून स्टाफ तिथले रांगोळी काढत होतो आणि तुम्हाला मी फायनल लुक दाखवते. खूप सुंदर झाली. लास्ट इयर पण आम्हीच अशी काढलेली, पण ती थोडीशी बसलेली होती बाई. आणि ह्यांनी जी आहे ती घागरा काढले मी यावेळेस. तर तुम्ही कंटिन्यू राहा, तुम्हाला मी दाखवेल हिचा फायनल लुक. तर हा कसा वाटला फायनल लुक रांगोळीचं नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला मी माझ्या सलूनचं छोटंसं होम टूर दाखवते बाहेरून, आणि कुणाला आतून जर सलून बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करा. छोटी मोठी इकडे पण रांगोळी काढली होती आणि हा सलून आम्ही असे दिवे वगैरे लावले. मग संध्याकाळी घरी आली मी, अशी छान रांगोळी वगैरे काढली. लक्ष्मीचे पाऊल वगैरे म्हटलं लक्ष्मी छान येईल घरी. आणि मम्मी इकडं घरी छान पूजाची तयारी करत होते. मम्मीला मी थोडी हेल्प केली पूजाची. सगळं सामान वगैरे आणून देत होते, फराळाचं वगैरे. कसं काय मम्मी म्हणत होती छान केलं नाही का इकडचं तिकडचं. रांगोळी वगैरे पण खूप छान आवडली होती. त्यानंतर मी कलशवरती हे काढलं, स्वस्तिक वगैरे काढला. परत छान हे लक्ष्मीची तयारी केली मी. तुम्ही बघू शकता की मम्मी किती छान पद्धतीने फ्लावर्स वगैरे डेकोरेशन करते. ते छान रांगोळी पण काढली होती मी फ्लावर्सनी. त्यानंतर मग आम्ही सगळे जमा झालो, आरती वगैरे केली. आरती झाल्यानंतर आर्यने मस्त इथे व्हिडिओज वगैरे काढले. आरतीचा आपला डेकोरेशन वगैरे कसा झाला होता पूजाचा. त्यानंतर आम्ही खाली गेलो पार्किंगमध्ये. ते दोन्ही गाडीचं वगैरे पूजा केली छान. सायकल पण होती, सायकलची पण पूजा केली. मग इथे फटाके वगैरे फोडले आम्ही, म्हणजे आर्यनने पण फोडले फटाके, अंजलीने पण फोडले काही. मला तर असे फटाके वाजवायला खूप भीती वाटते, कारण की मागच्या दिवाळीला मी फटाके वाजवले गेले, माझ्या डोळ्यावरच ते लागलं. थोडंसं मला रिस्कीच वाटतं. मग पाऊस वगैरे आणि सुरसुरी वगैरे एवढंच लावते. आणि छान फोटोज व्हिडिओज वगैरे काढले आम्ही सगळ्यांनी. पप्पा नव्हते आले कारण की पप्पा म्हटले मी थांबते इथे, तुम्ही जा, कारण की पूजा केली होती, घराला लॉक नव्हतं लावायचं. पप्पा म्हटले जा तुम्ही. मग आम्ही खाली गेलो, फोटोज व्हिडिओ वगैरे काढले. मम्मीने पण छान फटाके वगैरे लावले. मी आणि अंजलीने पण छान छान व्हिडिओज वगैरे काढले. मम्मीसोबत फोटो वगैरे काढले. माहितीच नव्हता हा व्हिडिओ होता का फोटो होता. मग काढला छान. मग वरती आलो, वरती दिवे वगैरे घेऊन फोटोज व्हिडिओज वरती पण काढले आम्ही. खूप सारे व्हिडिओज घेतले आम्ही, तिघींचे पण घेतले. तुम्ही बघू शकता की किती छान आम्ही व्हिडिओज वगैरे काढले. एडिटिंग पण खूप छान केली आर्यने. मग अंजली गेली होती, तो कोणता तरी ब्रिज होता तिथे गेलं होतं, फटाके वगैरे फोडले तिने. ती म्हटली बघ किती छान छान व्हिडिओ आले, आणि खरं तिचे व्हिडिओ खूप छान आले होते. मग घरी थोडंसं पूजा खूप घाईत झाली ती ना, मग परत मम्मीने थोडेसे ते फोटोज व्हिडिओज घेतले. आणि त्यानंतर मी पण थोडंसं नाही का दिवे वगैरे घेऊन व्हिडिओज फोटोज काढले. आणि ब्लॉग थोडंसं उशिरा टाकला मी, सॉरी थोडा वेळ नाही भेटला. धावपळ खूप होती, रश होती सलूनमध्ये, त्यामुळे काही मला वेळ नाही भेटला व्हिडिओ अपलोड करायला. आणि विश यू हॅपी दिवाळी टू ऑल ऑफ यू. तर चला सांगा मला नक्की कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. आणि सगळ्यांना हॅपी दिवाळी वन्स अगेन.